2010 साली भवानी मातेला स्थापना होऊन 350 वर्ष पूर्ण झाली। त्यावेळेला आम्ही हा मशाल महोत्सव चालू केलेला आहे। आज त्या 8 वर्ष झालेले त्या कार्यक्रमाला। आज आपण 158 मशाली पेटून हा महोत्सव साजरा करत आहोत आणि अफजल खानाला मारून शिवाजी महाराजांना एक विजय मिळाला, प्रताप मिळाला। त्यानिमित्ताने इथं भवानी देवीची स्थापना केली आणि 1661 साली शिवाजी महाराजांनी इथे भवानी देवीची स्थापना केलेली आहे आणि 2010 साली त्याला 350 वर्ष पूर्ण झाली आणि त्रिशतकोत्तर आपण तो कार्यक्रम चालू केला आहे। तो आजताग आहे, त्याला चांगला प्रतिसाद आहे, लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे। पर्यटक पूर्ण राज्यभरातून पर्यटक इथे येतात। आणखीन ही ऐतिहासिक वारसा जपण्याचं ते कार्य करत आहेत, आणखीन साक्षीदार होत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। म्हणजे शिवरायांनी आदिशक्ती तुळजाभवानी स्थापन केलेला एक दिवस। 1655ला शिवरायांनी जावळी जिंकली। जावळी का जिंकली? माझ्या तळ कोकणातल्या मावळ्यांना तुळजापुरात जायला लांब पडायचं। आदिशक्ती तुळजाभवानी कोकणात आणली, तो दिवस तुमच्या आजचा। 1656 या दिवशी शिवरायांनी जावळी जिंकली। 1658ला जावळी प्रतापगड बांधायला घेतला। 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि 10 नोव्हेंबर 1659 शके 1581 गुरुवार दुपारी 2 वाजता अफजल खान वध झाला आणि 1661ला नेपाळवरून आदिशक्तीचा दगड आणून 1661ला तुळजाभवानीची स्थापना केली। त्याला 358 वर्ष पूर्ण झाले। म्हणून महाराष्ट्रातले शिवभक्त आज तुळजाभवानी दर्शन येतात। त्याचं कारणच हे की आजचा दिवस म्हणजे शिवरायांनी देवी स्थापना केली 1661चा दिवस आहे। काय सांगाल एकंदरीत या मूर्तीचं महात्म्य काय आहे? सन 1659 साली शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला। त्यानंतर त्यांनी 2 वर्षातच भवानी देवीचं मंदिर बांधलं आणि हे मंदिर दररोज दर्शनासाठी ते दर मंगळवार शुक्रवार इथे येऊन दर्शन घेऊन देवीचं जायचं। कोणत्या ह्याच्यापासून? मूर्ती नेपाळहून गंडकी नदी 40 ग्राम दगड आणून महाराजांनी बनवली आणि बनवल्यानंतर तिची इथं आणून स्थापना केली।